मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आम्ही विविध विषय या ठिकाणी आपल्या दर्शकांपर्यंत या ठिकाणी घेऊन येत असतो, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारं एक जी कला आहे, जे नृत्य आहे, जी लावणी आहे, मराठी लोककला जपण्याचं सातत्याने या ठिकाणी जे लोक या ठिकाणी काम करत असतात, ते का करतायत की कुठेतरी या महाराष्ट्राची जी लोककला आहे ती जिवंत राहावी, लोकांसमोर कुठेतरी या ठिकाणी कलेच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, हाच दृष्टिकोन या कलेच्या माध्यमातून आहे। आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहोत या जिल्ह्याचा स्वाभिमान, या चिखली शहराचा स्वाभिमान आदरणीय महेशजी अतुलजी अय्या। अनेक वर्षापासून या ठिकाणी लावणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी निगडित असताना आज कुठेतरी या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी शेवटचं गाणं त्यांनी म्हटलंय की पोटासाठी नाचते मी परवा कुणा। याच प्रकारचे एक व्यक्तिमत्व आहेत, पायांनी अपंगत्व असल्यामुळे परंतु कुठेही न थांबता कुठेतरी आपल्या ध्येयाने दिशेने या ठिकाणी वाटचाल करायची, हाच प्रयत्न या लावणी क्षेत्राच्या माध्यमातून ते करतायत। स्वर्गीय अभिनेते आदरणीय निळू फुले यांनी पुरस्कार यांना दिलेला आहे, असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत अय्याजी साहेब। आज या ठिकाणी हे जे विविध कलाकार या ठिकाणी आपण चिखली शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आणतायत, काय सांगणार दोन शब्द? हे माझे कलाकार खूप लांबून आलेले आहे आणि माझे कलाकार मला खूप दिवसापासून साथ देतात। असे भरपूर कलाकार आहे माझ्या सोबत साथ देतात आणि माझी कला ही लावणी कला आहे, ती पुढे नेत आहे। मी तर आतापर्यंत खूप लावण्या केलेल्याच आहे, पण आता माझं वय रनिंग माझं 50 आहेच, पण आता थोडेसे माझे पाय थोडेसे हलायला लागले, त्याच्यामुळे माझे मुलं, माझे जे सोबत कलाकार येतात ते मला पूर्ण कार्यक्रमाला साथ देतात आणि त्यांच्या साथ दिल्यामुळेच हा माझा लावणी शो डबल पुन्हा चालू झाला। आपण या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नामांकित म्हणून या ठिकाणी लावणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी अग्रगण्य म्हणून या ठिकाणी आपल्याला ओळखले जाते। आज काय सांगणार की बाहेर गाऊन कलाकारांचं या ठिकाणी सुप्त गुणांना वाव देत आहे? आज माझ्या बाहेरचे जे कलाकार आलेले आहे त्यांना सुद्धा खूप मान मिळाला आणि मला तर मिळतोच मान। चिखली असो किंवा औरंगाबाद, अकोट, मी भरपूर ठिकाणी, सोलापूर, नागपूर भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, पण आज माझ्यामुळं माझ्या जे छोटे कलाकार आहे माझ्या सोबत आलेले आहे ते कलाकार, त्यांना सुद्धा मी माझ्यामुळं त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, त्यांची कलेची मिळाली। माझं हीच इच्छा आहे की मी नसल्यानंतर त्यांनाही सुद्धा असाच कार्यक्रम विविध करावे। पुरस्कार यांना मिळालेले आहेत, त्यापैकीच एक 2004चा जो लोणार महोत्सव या ठिकाणी झाला होता, त्यामध्ये एक दिवंगत स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि तो जिल्ह्यासाठी या ठिकाणी स्वाभिमान या ठिकाणी राहिलेला आहे। त्याबद्दल काय सांगणार? तो क्षण कसा वाटला? तो क्षण खूप आनंदाचा होता, कारण की मी खूप दिवसानंतर मला खूप कष्ट केल्यानंतर मला असे फळ मिळाले। नीलू फुले साहेब त्यांच्याकडून सुद्धा मिळाला आणि दिवंगत आपले विलासराव देशमुख त्यांच्याकडून बी सुद्धा मला हा पुरस्कार मिळाला। मित्रांनो, दुसरे कलाकार आपल्या सोबत आहेत आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केलेला आहे, तर विविध जिल्ह्यामध्ये ते नामांकित आहेत। आपलं नाव? माझं नाव गजरी वाघमारे, म्हणजे माझं मूळचं गाव परभणी आहे, पण मी तसं राहायला इथं किनगाव राजालाच आहे। आणि ही लावणीची कला आहे ही मी लहानपणापासून, म्हणजे जेव्हा लहान होते 1.5-2 वर्षाची, तेव्हापासून माझ्या गुरुच्या सानिध्यात असल्यामुळे मी तेव्हापासून ही कला करत आले। ही महाराष्ट्राची कला मी जोपासते, जपत आहे, याचा मला अभिमान आणखी सुद्धा आहे आणि इथून पुढे पण मी करेन। जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास, जोपर्यंत माझं हृदय धडकत राहील तोपर्यंत ही कला मी पुढे नेतच राहीन। आज या ठिकाणी नवशक्ती जी नवरात्र उत्सव मंडळातर्फे हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या श्रोत्यांबद्दल दोन शब्द काय सांगणार या मंडळाच्या कार्यक्रमात? एकदम मस्त श्रोते मंडळी मस्त होते, प्रेक्षक मंडळीने जोरदार अशी साथ दिली, त्यांचा मनापासून अभिनंदन आहे। त्यांनी म्हणजे एकदम असा उत्साह जाणव करून दिला आमच्यामध्ये। एक म्हणजे कलाकाराला जी गोष्ट लागते, टाळ्या वगैरे या सगळ्या गोष्टीचा आम्हाला इथं प्रतिसाद भेटला, म्हणून आम्हाला इथं कार्यक्रम
आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची कला या ठिकाणी सादर केलेली आहे. आपलं नाव? माझं नाव लावणीमध्ये म्हणलं तर रितू जालनाकर आणि मूळचं नाव माझं ऋतिक पटेकर. मी मूळ जालन्याचा आहे. शिक्षण काय झालेलं आहे तुमचं? माझं 12वी झालेलं आहे आणि सध्या BA चालू आहे. बरं काय सांगणार कला क्षेत्रामध्ये या ठिकाणी, लावणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी युवती असतील, युवक असतील या ठिकाणी उतरतायत. काय सांगणार त्यांना? म्हणजे लावणी आत्ताच उतरते लावणीमध्ये पुरुष आत्ताच उतरताय असं नाहीये. ते पूर्वीपासून उतरतायत. म्हणजे पूर्वीपासून अगोदर पुरुषच लावणी करत होते. आता थोडे मध्यंतरी स्त्रिया आल्या, मुली आल्या आणि ते थोडंसं लुप्त झालं. आता पुन्हा पुरुष आपले कला सादर करतात. सगळ्यांना कशी दिसते मी, सगळ्यांना कशी दिसते मी, सगळ्यांना कशी दिसते. नमस्कार, माझं नाव जगदीश जालनेकर. तशी माझी जगदीश जालनेकर म्हणूनच ओळख आहे, पण माझं ओरिजिनल नाव म्हटलं तर जगदीश आंधळे आहे. आणि तुम्ही जर ऐकलं असेल की लावणी, डान्स वगैरे फक्त महिला वगैरे करतात. पण या पलीकडे पुरुषसुद्धा लावणी वगैरे सादर करू शकतात. कला वगैरे सादर करू शकतात. ही गावोगावी जाऊन त्यांची कला सादर करणे किंवा मग एक पोट भरण्याचं माध्यम किंवा अ, अ, आपली कला जी मागं पडलेली आहे, लावणी वगैरे जे पारंपरिक तेनुसार पहिल्यापासून चालत मित्रांनो, आलेले आहे. कुठेतरी या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी हे व्यक्ती या ठिकाणी काम करतोय. परंतु का करतोय आणि किती वर्षापासून त्याचा संघर्ष राहिलेला आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेतोय. आपण किती वर्षापासून लावणी सादर करताय? 1 वर्ष. तर एका वर्षामध्ये या परफेक्ट या ठिकाणी परफॉर्मन्स कसा केलाय? एकदम छान म्हणजे कुठे शिकलात आपण हे? मी शिकायची वगैरे गरज नाही पडली. जसं म्हणतात की लहानपणापासून एखाद्याच्या अंगी कला असते, तसंच आमच्यासोबत घडलेलं आहे. अंगीच कला देवाने दिली, ती आम्ही रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतो आणि त्याचा रिस्पॉन्स वगैरे आम्हाला खूप छान बरं, एका वर्षापासून कुठे-कुठे लावणी सादर केली? मी बारामतीपासून तर सोलापूरपर्यंत आणि अमरावतीपासून तर पार बुलढाणा वगैरे सगळीकडे मी भरपूर असं कौतुक या ठिकाणी झालेलं असेल आपण. भरपूर कौतुक पण केलं. एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार दर्शकांसाठी? दर्शक आपल्याला बघतायत. नाही, तसं काही नाही झालं. जसं की पुरुष लावणी करतं हे खूप आश्चर्याची गोष्ट असते. काही जण तिरस्कार करतात किंवा काही जण की असं कसं काय एखादा पुरुष जर लावणी करत असेल, डान्स करत असेल, स्त्री वेशभूषा करत असेल, तर ते खूप एक आश्चर्याची गोष्ट असते. पण तसं काही माझ्या आयुष्यामध्ये घडलंच नाही. 1 वर्ष मला कंप्लीट झालेलं आहे लावणी या क्षेत्रामध्ये. पण तसं काही कोणी बरं, काही नवीन कलावंतांना काय संदेश देणार आपण? नवीन कलाकार या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उतरतायत. एवढंच आहे की तुम्ही कला सादर करत राहा. यामध्ये तुम्हाला देवाने कला दिलेली आहे, ती तुम्ही नक्की सादर करा. मित्रांनो, हेच आहेत ते कलाकार आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हे सर्व क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी दाखवतोय. नवीन कलाकारांना सुद्धा अवगत या ठिकाणी कला झाली पाहिजे, हाच दृष्टिकोन या बातमीच्या माध्यमातून आहे.